वाव, कसला स्पॉन्जी झाला हा केक. तर याची रेसिपी पाहायची तुम्हाला? चला तर आपण या रेसिपीसाठी काय काय वापरले. तर या केकचं नाव आहे मार्बल केक. आणि मी यासाठी काय काय प्रमाण घेतले ते पहा. यासाठी आपण घेतलाय 1 वाटी मैदा, पाऊण वाटी साखर, पाव वाटी तेल आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा. आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी 2 चमचे दही घातले. आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान फेटून घ्यायचे. थोडंसं आपल्याला यामध्ये दूध घालायचे आणि एकसारखं मिश्रण छान असं गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायचं. हे वेगवेगळ्या 2 भागामध्ये करून घ्यायचं. तर मी 1 वाटी अशी बाजूला काढून घेतली आणि यामध्ये 2 चमचे कोको पावडर मिक्स करून घ्यायची. पावडर छान यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता आपण केक बनवायला घेऊया. तर त्यासाठी मिश्रण ज्या भांड्याला लावणारी त्याला आतमधून मी थोडंसं तेल आणि मैद्याचं पीठ भरभरून घेतलं व त्यावर बटर पेपर घालून त्याच्यावर पहिलं प्लेन वाले मिश्रण आणि नंतर कोको पावडर मिक्स केलेलं मिश्रण मध्यभागी मी घालून घेतलं. आता एखाद्या टूथपिकच्या साहाय्याने हे असं छान मिक्स करून घ्या, म्हणजे एक छानशी डिझाईन तयार होईल आणि आपला केक थोडासा असा छान वेगळा दिसेल. तर या पद्धतीने मी डिझाईन तयार करून घेतली आणि किती सुंदर दिसते ते पहा. आता आपल्याला हा केक बेक करण्यासाठी वरती गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे किंवा कढई ठेवायची आणि त्यामध्ये तुमच्याकडे घरी रेती असेल तर रेती घाला किंवा नसेल तर जाडं मीठ वापरा. तर माझ्याकडे मी अशी रेती आणून ठेवलेली आहे. तर मी एक पॅन घेतलाय आणि त्यावर प्रीहीट करण्यासाठी यामध्ये रेती घालून घेतली. आता यावर आपल्याला भांड ठेवायचे आणि वरून झाकण लावून अगदी मंद गॅसवरती 30 मिनिटं हा केक बेक करायचा आहे. 30 मिनिटानंतर आपला केक पहा कसा झालाय. तर खूप छान असा तो बेक झालाय आणि परफेक्ट स्पॉन्जी झालेला आहे. हा केक दिसायला तर छान वाटतोच, पण खायला सुद्धा फार टेस्टी लागतो. खरं तर आज 14 नोव्हेंबर, त्या निमित्ताने मी चिल्ड्रन डेच्या निमित्ताने मी हा केक मुलींसाठी केला आणि मग मुलींनी तो कट केला आणि त्याचा छान आस्वादही घेतला. मुलींना तर केक खूपच आवडला कारण तो खरंच खूपच छान झाला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला केक कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगायचंय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. पुन्हा भेटूया असं छान रेसिपी घेऊन.